अरे काल ना पप्पा बोलत होते की आता विशाल दादाचं झालं, प्रिया ताईचं झालं, आता कोमल तुझं. आम्ही आताच विषय काढलाय. मग आता छोट्या पोरीचं कधी कसं काय म्हणजे तुला पण व्हायला पाहिजे. आम्हाला पण 3 वर्ष नाही. आम्हाला 3 वर्ष नाही. कोमल ऐक, मी काय बोलतो, सर्वजण बोलताय, आपल्याला आता प्लॅनिंग करावी लागेल. पाहिजे तुला मी तुम्हाला कपडे घालणार आहे. मला आता असं वाटतंय की ज्या प्रकारे आपल्या बाबूला हे सांभाळले आहे ना, सो मला ह्याच्यात भरोसा झालाय की माझ्या लेकरांना सुद्धा ही अशी सांभाळले. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल YouTube चॅनल. तुमचं परत एकदा नवीन स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आय होप तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आम्ही किती हॅपी आहोत. मी परत एकदा मामा काका, मी काका झालोय आणि फर्स्ट टाइम मावशी झाली. मावशी का मावशी, ही मावशी झाली आहे. आणि आम्ही ती मोमेंट मिस करतोय तिकडे. मला काम गिल्ट फील होतं की मी तिकडे नाहीये असं, कारण की मम्मीने मला 12 वाजता कॉल केला आणि बोलली की ना बबलीला घेऊन चालत. मला काय वाटलं नॉर्मल डिलिव्हरी थोडा टाइम लागेल. घरातलं काम वगैरे करत होते आणि निघत होतो आणि तेवढंच आता फोन आला की बेबी बाहेर आलेला आहे आणि मुलगा झालेला आहे. आणि जाम क्यूट आहे. मी व्हिडिओ कॉलवर बघितलं, खूप क्यूट आहे. मी असं मला गिल्ट फील होतं मी तिकडे का नाही, मला जाम बेकार. आणि मी ना दादाला ना जेव्हा ताईचा 2रा महिना चालू होतो ना, तेव्हाच मी बोललो दादा 100% मी तुम्हाला सांगतो पोरगा होणार, आणि पोरगाच झालाय आणि मी खरा ठरलोय. येस. सो आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आपण स्टार्ट करूया. बघत राहा पूर्ण. आणि आम्ही आता निघालोय बोईसरसाठी. चलो देखते रहो. कोमलची स्माइल काय थांबत नाही आणि मी पण जाम हॅप्पी आहे. आणि कोमल बेबी दाखवायचं की नाही ते माहित नाही आम्हाला अजून त्यांचं. येस. आणि आम्ही बघितलंय बेबी आणि एवढा सुंदर आहे. नाजूक छोटस आहे. आणि आजी सुद्धा खूप हॅप्पी होती, व्हिडिओ कॉल केलेला. माझी मम्मी सुद्धा येणार आहे. रोहित स्कूलला गेलाय. स्कूलवरून आल्यानंतर मम्मी बोलते मी पण निघेल. आणि पहिला तरी आम्ही पोचूया. आपण लवकर पोचण्यासाठी ट्रेननी चाललोय आणि फटाफट पोचू, कारण ट्रेनने आपल्याला अर्धा तास लागतो. ट्रेनमध्ये बसलोय. सो पटकन आता पोचूया आपण बोईसर स्टेशन. कधी पोहोचतो असं झालंय. सो चला, आम्ही स्टेशनच्या बाहेर आलोय आणि गाडी आपली आली आहे घ्यायला. मम्मी तर लय खुश आहे का? काय बोलताय? तुमच्या टायमाला अशी जायची खुश होईल ना. बापरे, गाडी वगैरे घ्यायला आलते मला. जाम खुश आहे ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. मामा झालात पहिल्यांदा. तुम्हाला पण थँक्यू. आपल्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. ऐका, मला ना 4 पार्ट्या भेटणार आहेत. बरोबर. पहिला मम्मी पप्पांकडनं, बाबूच्या, नंतर आजी आजोबांकडनं, नंतर पहिल्यांदा मामा झालेत ना तर मामाकडनं, नंतर मग मावशीकडनं. मावशीने आत्या ना, मावशीकडनं. म्हणजे 4 पार्ट्या. त्याला विचारा जाऊन फक्त किट्टू हात नाही लावायचा, धक्का नाही लावायचा. मी दादा आहे. खाली हात जाणं चांगला नाही, तोंड गोड करावं म्हणून एकदम भारी. सबसे महंगा मिठाई कौन सा इधर? सबसे महंगा दो.
जाम भारी आहे, मला अंजीर जाम आवडतं. देतो अंजीरच छान असेल ना. एक काम करू, आधा देतो. मिठाई घेऊ आणि पोचू आता हॉस्पिटलला. तो चलो हम लोग अभी जा रहे हॉस्पिटल में. कोमल किती एक्साइटेड आहे बघा मिठाई विठाई. कोमल एक्साइटेड. मिठाई घेऊन चाललंय. कधी जाऊन बघू. आणि माझा बोललेला शब्द खरा ठरलाय, पोरगाच झालाय. बरोबर. चला जाऊ. हा मी पहिला हात धुवायला चाललोय. हात धुतो आता. तुझे लाड संपले, ठीक आहे, पटेली नाही. आता आमच्याकडे अजून एक काय तर तोंडा आलाय. नो, तुझे लाड खत्म, फिनिश. अभी निकलने का, कलर सिटी इधर नहीं, आवाज नहीं चाहिए. नो बोल नो. कोण आला कोण आला तुम्ही बाला कोण गोड केलं की नाही अजून कोणी. थांबा आम्हीच करतो. मग अरे देवा मम्मी असं नाही करायचं. पाहिजे सावकाश मध्ये गोळा मला नको. सावकाश मग लहान किट्टू मोठा होता. पहिला पप्पांना की मम्मीला करू. मम्मी नाही ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो आणि मच. तुम्ही पप्पा झालाय, कसं वाटतंय, कसं फील एकदम होतंय. मस्त. तुम्ही पण मामा झाले. मी मामा मामाच ना ग. नाही मामा ते झाले, काका झाले. काका नाते कळत नाही. कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही आजी झालात. तोडून भरत आहे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही आत्या झालात. मावशी 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 सगळ्याकडून एक एक पार्टी घे. कॉंग्रॅच्युलेशन. असं आता हे कोण झाले. हे तू कोण आत्या. कॉंग्रॅच्युलेशन मामा. ओ मामा भांजायला मामा को भांजायला. तुला भाऊ आलाय काय. कोण आला तुला. नाही मिठाई चॉकलेट चॉकलेट आहे. चॉकलेट किटू का चॉकलेट का चॉकलेट आहे. अरे आवडतं ना. आवडतं ना. नाही आवडलं. मामा सारखी नाही आवडला. त्याला नाही आवडत. सगळ्यांना खाऊ ठेवता येतं ना कोमल. नक्की. किट्टूला जसं समजलं ना तशी चालताना पण हसते हा दादा. कोमल एकटीच हसते. बोलो काय रे. बोलते जाम खुशी झाली आहे. बाबा खुश आहेत ना तुम्ही पण. खुश नाही तर काय. बाबा पटकन पडत आले. काय ते. आज रात्री आमची पर्सनल पार्टी असणार एकदम दमदार. त्याला उशी द्यायची. आतापासूनच उशीची सवय नका लावू त्याला. काळजी आहे हो. वडील झाले आहेत ना ते. काय बोलतो. किट्टू मला वेगळंच वाटतं. लय मोठं वाटतं आता त्याला घेऊन आले.
हे पण त्याच्यावरचं प्रेम कमी नका नाही तर करूया. आतापर्यंत मला किट्टू ना असं एकदम लहान बाळ वाटायचं एवढे दिवस कारण की मी लहान नाहीच आहे. माझं पिल्लू तरी पण लहान आहे बाई. माझी पिल्लू तरी पण लहान आहे ना पिल्लू. हा काय तू आहे मला माहित आहे. तू मुद्दाम नाही छोटा बाल कुठे आहे? डायरेक्ट बोलतोयस. माझं बाळ आहे हे पण ह्याला घेऊन बसले छोटा बेबी. झोप आले जे शाळेत जाऊन आलं छोटं बेबी गेलं दवाखान्यात. शाळेत जाऊन आला आणि असेच घरात कपडे घातले होते त्याच कपड्यावर आणले अरे रे. हा ना साडीच घातली होती भाऊ झालाय रे हा मोठा भाऊ मी झाला. म्हणलं माझ्या बाळाला मोठा भाऊ झोप आली झाला. इथे ये झोप पिल्लू. मोठा भाऊ झाला मोठा भाऊ. हा झोपला. काय फरक वाटतंय छोट्या बेबी जाणे हा, लय मोठा फरक आहे. बघ जरा नीट झोपू छोटा मांडीवर. baby एवढाच आहे, म्हणजे एवढाच आहे. गुडघे एवढा. हा, लय मोठा झाला. लय खुश झाले एवढे लय खुश खुश झाले हा. त्याच्या खुशीला हेच नाही शाळेतून येऊन आतापर्यंत झोपलेला नाही 6 वाजले तुम्ही आता किती दिवस असे? 3 दिवस 3 दिवस. काय बोलतायत बाबा? बाबा झाले. पार्टी कधी आहे मग? आज संध्याकाळी ना. माझ स्पेशल काय आमच्यासाठी? सगळ्यांचे विचार घेऊ तुमचे विचार घ्यावा. कसं वाटतं असं फील सो व्हेरी हॅपी. हॅपी आहे खूप आनंद. खूप आनंद आहे. या बाबा. अरे बाबाच होणार ना. बाबाच होणार तुम्ही खरंच. मग आता छोट्या पोरीचं कधी कसं काय म्हणजे अजून छोटे पुरुष काय नाही म्हणजे काय वाटतं अजून लवकर की थोडस लवकर 1-2 वर्ष अजून जावायत ना? नाही लवकर जरी झालं. आता 2 बघा आता दादांना झाला बाबू. हा आता आम्हाला वाटतं तुला प्रिया ताईला झाला आता कोमल एकटेच बाकी आहे. तिला पण व्हायला पाहिजे लवकरच लवकर. आपण ना कोमलला सतवा जरा थोड्या वेळात. A few moments later. आता तुझ्या पप्पांचं म्हणणं असं आहे पप्पांचं म्हणणं असं आहे की आता दादाचं झालं बेबी प्रियाताईचं झालं. हसू नको तू. प्लॅन चालू आहे प्लॅन. मग आता बरोबर ना. पप्पाला आता अजून एक नातू बघायचा त्यांना. पप्पा हाच बोलणार आहे. मग कधी कसं काय हा मग अजून एक नातू. आमचा काय भरोसा नाही आता किती कसं कधी आहे हा तेच तुमचं ते डायलॉगच डायलॉग आहे म्हातारा लोकांचे डायलॉग आहे कधी हाय कधी नाहीये. माझ्या मम्मीचा पण डायलॉग सेम आहे. सेमच पाहिजे ना. काय बोलते तू? काय बोलतोय आपला किट्टू कसा आता बबलीच्या बाळाच्या वेळेस हा. अरे एक्साइटेड आहे दादा, बरोबर. बाबा, मुलगा आहे तसं बबलीचा मुलगा आहे ना तेवढा तो झाला पाहिजे. बघितलं म्हणजे अजून 4 वर्ष 4 वर्ष नाही 2 वर्ष 2 वर्ष हा 2 वर्ष ठीक आहे चालेल 2 वर्ष चला. 2 वर्षाची परवानगी भेटली पप्पांकडनं. आता हे 1 वर्ष गेलं हा. हो युवरचं काउंटेड पण झालं चालला 2रं वर्ष. आता काय सोडत नाही. आत्याला येतं का नीट घेता? येतं ना भाऊ. नक्की का? चेहरा नाही दिसला पाहिजे ना. तू राजू का झाली आहे पण? हो नको नको अय्यो, नको रडू, नको रडू. नको सॉरी बबली डोळे. ओ बेबीच्या डोळ्यात ड्रॉप टाकायचे. आहे ते दुसरा बाबू आलाय अखिल दादांचा. तो काय म्हणते माहिती आहे? हाय तो म्हणतोय बाळा तुझे दात दाखव मला. दात म्हणजे तुला दात आली तर लगेच सगळ्यांना दात येतात का? हा काय नाव सांगितलं बाबूचं? लोकाक्ष. हाय लोकाक्ष. इथे 3 बेबी झालेत आपल्याकडे. हॅलो कर. हॅलो बाबू इथे हॅलो इथे बघ. लोकाक्ष जाओ. प्रियाताई जाम भडकली. काय झालं? ड्रॉप टाकायला सांगितलंय. किट्टू सर्वजण त्या बाबूला घेत आहेत. हे बघा पहिला आमच्या बाबूला घेतलं आता रिसेंटली झालेल्या बाबूला नंतर सर्व या बाबूला घेत आहेत. तुझं प्रेम खतम अभी तू कलर सिटी निकलने का यहाँ से समझा क्या? ये नो तेरा प्यार खतम. किट्टू इकडे लवकर इकडे. तुझं प्रेम संपलं. तुला कोण विचारतच नाही काय धरतोंड्या. काय रे बाबू काय? हे कोण आहे किट्टू? आमचं बाळ आहे बाबा. हे आमचं बाळ आहे माझं बाळ आहे. तुझं प्रेम खतम खल्लास. हे माझं बाळ आहे. अब यहाँ से कलर सिटी चले जा. हो म्हणा
मी मोठा दादा आहे सांग ईशोना मोठा दादा तो बघतो नुसतं असंच आहे. तो बघतोय. सर्व नवीन आहेत ना. मी कोण आहे? काय किट्ट्या काय आहे, काय सॅनिटायझर लावलंय. हा कळलं का? हा. पूर्ण लावलं. हात लावू माना भाऊ बसवले माझ्या पिल्लूला. माना माना. पिल्लू लास्ट झालंय त्या बाळाला तुम्ही घेताय आम्हाला कोणीच घेत नाही आता. आम्ही बोललो मगाशी. दूध पितो बाळ. ते पण ना मी पाजेन आई पाजेन किंवा मम्मी त्याची आत्तू पाजेल तेव्हाच. बाकी तो नाही पाजायचं दूध पण. हा पिल्लू लहान आहे ना बाळ. कळलं तुला? काय बाळ काय खात नाही. पप्पा घ्यायचे. हात धुत नाही त्याचे आते. हात काढ बोलते मला. मला लागन का? लागन नाही पिल्लू मी हळूच. तुला रडायचं? बेबीचा आवाज ऐका फक्त. किती रडतोय किती रडतोय. फक्त आवाज ऐका फक्त. शांत राहायला शांत राहायला. पकडलं नाही दादा तुला मी तुम्हाला कपडे घालणार आहे. आता नाही सॉरी मावशी घाल घाल लवकर घाल कपडे. चल लवकर घाल लवकर घाल. किट्टू तुझी जलते आहे ना. खरं बोल. पप्पानी घेतलंय त्याला. तुझी जलते आहे ना. हा मारतो का त्याला? हा काय धर तोंड आहे. आमचं बाळ नाही तुला बघा 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 बघा. पप्पा आलेले. ए पप्पा घे पप्पा घे पप्पा घे. मारू नको. पप्पा घे 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 बाळाचे पप्पा. आता घे. काय आलं? तू इथेच थांब बाबू सोबत. मला सांगा येऊ नका. आमच्याकडे बाळ आहे. चला बाबा तुम्ही पण येताय घरी? नाही थांबतो. तुम्ही थांबताय का? बनवू द्या ना मग मला तेव्हा. ओके चला बाय. टेक केअर. काळजी घ्या. लगेच जेवण. चला बाबू तिकडे आहे. बाय बाबूला सुद्धा. कोमल म्हणजे कोमलच नाही. आम्ही सर्वच दुपारपासून आलोय. नाही प्रथम हा दुपारपासून आलोय. थोडस खाल्लेलं आम्ही. असं नाही की नाही खाल्लेलं. पण भूक तहान सगळी हरपली आहे आणि फक्त खुश आहोत. आणि फायनली 10 वाजले. कोमल तुला भूक तहान आहे का नाही? मला काही समजत नाही. एक वडापाव खाल्लाय पण सिरियसली गेलं. भूक तहान काहीच नाही. बाबूने सीसी केली. दूध पाजलं. त्याला झोपवलं. झोपवते त्याला तिकडे. सो 10 वाजल्यात. आता आपण जाऊया घरी. जेवण बनवलंय. पप्पा आहेत. आता आम्ही पण जाऊन थोडंफार जेवण बनवेल. सो जेवूया. जाम भूक लागले आणि हे लोकांना जरा आता आराम. काय चाललंय? माझ्या पिल्लूला झोपायचंय ना. किट्टूची जी आजी आहे ती बबली ताईंकडे गेली आहे लक्ष द्यायला. छोट्या बेबीचं आणि ताईचं. हे पण आमचं छोटंच बाळ आहे ना. नाही हे मोठं झालं आता. नाही तरी पण लहानच आहे आमचं बाळ. सो किट्टूची देखभाल कोमल करते. आपण मॉर्निंगला जाणार आहोत हॉस्पिटलला. सकाळी जाऊ आम्ही. आता याला मस्त खाऊ पिऊ घातलंय. आता मम्मीने मला इन्स्ट्रक्शन दिलेत काय. याला कपडे घालून झोपवायचं. डायपर घालायचं आणि काय करायचं. दरवाजे नीट लाव. मच्छर जास्त मच्छर चावतात तर मच्छर मारून घे. सगळी बॅट फिरवली पण मच्छर काही भेटला नाही. गुड नाईट बोल. एलिफंट बोल. एलिफंट बोल. मला येत नाही. The next day. गुड मॉर्निंग पब्लिक. दिवस दुसरा आणि आम्ही इथं होतो मम्मीच्या घरी स्टेला. कोमल किट्टूसाठी दूध वगैरे पॅक करते. सो पॅकिंग चालली आहे आणि आम्ही आता परत चाललोय बाबूला भेटायला. दुसरा दिवस आहे. सो आज भेटू आणि बघूया पुढे कसं काय. आजच्या दिवशी काय काय होतं. कोमल काय घेऊन चालली आहे?
लंगोट 5-5 मिनिटाला सुसू करतो. लंगोटी आहे यार, लंगोट घेऊन चालली आहे तू. मग त्याला कपडे धुवायला धुतलेले तर आता ते सुकवले कपडे मग घेऊन चालले. तिकडे पण संपले असतील मग परत ते आणायचे धुवायचे. ड्युटी दिली आहे तुला मला ड्युटी आहे सकाळी जेवण वगैरे बनवायचं आणि गाडी आता तूच चालवणार आहे. क्या बात आहे, जमेल नाही काय नॉट After long time. सगळे गाडी जमतात. काय बोलतो कोमल? आपल्या गाडीत सवय आहे ना, तर चावी इकडेच ठेवलेली आणि चालू करत होते. बटन कुठे? ऑटो स्टार्ट काय? चलो आता सकाळपासून बाळाला नाही बघितलं. 4 वाजले. रात्री आम्ही घरी आलेलो. घरी येऊन किट्टू सकाळीच गेला पप्पाच्या मागे लागून. बाळाला भेटायला जायचं. शाळेत पण नाही गेला आज तो. बाळाला भेटायला जायचंय, शाळेत नाही जाणार. तर पप्पा बोलत ना डब्बा भरायचाय. त्याला वाटलं की शाळेचा डब्बा नाही, मी शाळेत नाही जाणार. आता तू बोलली जरा शाळेत जायचं. आणि मला हे बघायचंय की काल बघितलेलं आपण बीपीला आणि आज आज वेगळा झाला असेल. वेगळा झालाय का? आणि दुसरी गोष्ट हाईट वगैरे वाढली आहे का? हाईट नसेल वाढली ना, थोडस इंच बघचं. काय कोमल? काय हे कोमल काय झालं? ट्विन्स झाले ते. एक मुलगा एक मुलगी. विषय संपला. विषय संपला. असं पाहिजे होतं, एकदाच विषय संपला. एक पोरगा एक पोरगी. काय टेन्शन होतं. असं पाहिजे नाही तर 3 वर्षानंतर परत मागे लागायला. शेजार इकडे झाले. पण विषय भारी हा, मला आवडला. पोरगा पोरगी. म्हणजे सांभाळ. मला वाटतं आम्ही असंच प्लॅनिंग करावं काय, एक पोरगा एक पोरगी एकदाच. तुमच्या हातात नाही. लवकरच प्लॅनिंग करा. बस झालं तुमचं. अरे काल ना पप्पा बोलत होते की आता विशाल दादाचं झालं, प्रिया ताईचं झालं, आता कोमल तुझं. हा मग आम्ही आताच विषय काढलाय. तपना बबलीनं आता पहिलं कोमलचा येईल, नंतर परत विशालचा येईल. मला वाटलं तुमच्यावर आहे का काय? होतं ना 3 वर्षानंतर तुम्ही म्हणे, मग 2 वर्षात पहिले विचारले. म्हणजे असं टाइम डेट फिक्स त्याला केलंय. सांगितलं, ठरवलं 3 वर्षाचा टायमिंग देते तुम्हाला. आता बबली कोमलचा नाही आम्हाला पण 3 वर्ष टाइम. नाही आता पुढं 3 आम्हाला आम्हाला 3 वर्षाचा नाही टाइम आहे. नाही कोमल ऐक, मी काय बोलतो, सर्वजण बोलताय, हा. आपल्याला आता प्लॅनिंग करावी लागेल. बबलीला तर कोण काय बोललं नाही. बबलीला नाही बोललं का? नाही बोललं माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठी. नाही. अजून 2 वर्ष बरोबर. नाही सेम टाइम. बात तर सही आहे. तसं नाही. आता आमचे हातपाय चालतात ना आमच्या मी डोळ्यात. जाऊ दे मम्मी. बॉबी लहान आहे. मी लहान आहे ना हो, मी 26चा आहे अहो, अजून. लहानपणीच पप्पा वा ना. नको मी 26चा आहे. कोई मेरे को बोलेगा नहीं. चला, 1 वर्ष वाढव. हाँ 25 रनिंग है, कोई मेरे को बोलेगा नहीं कि मैं बाप है. हा, होईल काही नाही काही. मैं बाप हो गया तो कोई बोलेगा लय नहीं. भारी थोडा शोधतात. मोठा दिसलं पाहिजे ना. लय भारी शोधतात. केस ठेवलं तुमच्या अंगाला धरून नाही होईल माहितीये का मोठं. मला 30चा होऊ द्या, 30 वर्षाचा, हा. तेव्हा आपण प्लॅनिंग करू. नाही. भाऊला 25 वर्ष. म्हणजे मी एकटीच आहे. अहो, पण भाऊ किती 25 वर्षाचा झालाय मुलगी ना. म्हातारी होईल. 25 का? 24 वर्षाचा होता ना. तू 29 मी 30. हा, मग भाऊ पण 24 वर्षाचा. म्हणजे 2 वर्षानंतर आपण प्लॅनिंग करूया मुलीचं. आणि आता आम्ही बाबूला बघून आलो. बाबू 100 ग्राम वाढलाय आणि चेहरा सुद्धा असा दिसण्यात आलाय की बाबा हा. काल थोडा लाल दिसत होता, पण आज थोडा नीट दिसतोय. माणसात तुला खायला आणलं बाबू. चला खाते. मावशी झाली बदल. मावशी अशी असते हं, माझ्यासारखी. हा. लक्षात ठेवा. आणि तुमच्यासारखी पण ना. तुमच्यासारखी पण आमच्यासारखी. हा. मला तर जाम जीव आहे. हे काय बोलते? चल, उठले झालं आता. हे आतू आले भेटायला. उठ उठ. सॉरी, मावशी आली, काका आलेत, आजी आजी आली आजी. आजी आली पिल्लू. आजी पण आली आहे. आजी आली रे पिल्लू. लय सुंदर झाले ग. मावशी कोणासारखी दिसते सांगा. बाई मला तर प्रीतम म्हणून दिसायला. पूर्ण डिट्टो. तुमच्यावर काहीच नाही. टेन्शन घेते. काल काय केलं माहिती माईसारखंच केलं मी काल. सेम माईसारखं केलं. आली हा, मी काल कोणाला सांगितलंच नाही. असं बंद असं बंद होता. इकडे बसलेले अरे त्याला साईडला माझ्या ध्यानावर नाही ना. काय करतेस काय बापरे म्हटलं देवा. सेम माझी आई अशीच करायची आम्हाला. आम्ही डिलिव्हरी लय बोलणे ऐकायची पण म्हटलं पोटाला टाकी असायची. आम्ही हसून आम्हाला
कोमल फिडिंग करणार आहे. काय करणार आहे? फिडिंग करणार आहे बाळाला. क्या बात आहे. बेबी ना टाकू शकत. A few moments later. काय चाललंय? दूध पाजलं ना ते करायचं. तोंड त्या साईडला आहे ना, तुझ्या साईडला. पप्पी घेऊ नको. एकदा पण नाही घेतलं. नाही घेतले ना. इकडे चालू आहे, इकडे चालू आहे, इथे खाली चालू आहे, सगळीकडे पण इथं नाही. पप्पी नाही घ्यायची छोट्या पोरांना. इन्फेक्शन होतं त्यांना लगेच. आणि सॅनिटायझर लावूनच त्याला घेतो आम्ही, असं घेत नाही. कोणाला नवीन त्यांना वाटत असेल की अरे सॅनिटायझर लावायला का सांगतायत. कोणाला राग आला तर आपण बोललो ना हँड वॉश करा, सॅनिटायझर घ्या, तर राग येतो कोणाकोणाला. मला नाही राग, मला माहिती आहे. मला पण माहिती. लहान पोरांना इन्फेक्शन होतं. मस्त. आता छोट्या मालाला आपल्या दूध पाजले आणि डेकर काढणं चाललंय. डेकर देतो का? अजून नाही दिला. दूध कसं पितो? शिट्टी मारतो, शिट्टी. हे त्याला बाहेर काय घेऊन आली? इकडे बाहेर काय घेऊन? त्याला मावशी दमली 2 तास डेकर काढून, पण डेकर काय निघाला नाही. फायनली मावशी फ्री झाली आहे आणि नाश्ता करते. दुपारी नव्हती जेवलेली ना, सकाळी फक्त चहा पिलाय. भूक लागली होती जाम, आम्ही पण आता ती चहा एवढी रंगून गेली आहे की तिला मला भूक कान कळतच नाही की लागली मला असं. चार मला भूक नाही लागली, मी असंच खाते, म्हणजे मी खाल्लं नाही म्हणून. खाल्लं नाही म्हणून. 4 वाजता आलेलो, वाजले 9. सो आता आम्ही जाऊ घरी. मला आता असं वाटतंय की ज्या प्रकारे आपल्या बाबूला हे सांभाळले आहे ना, सो मला ह्याच्यात भरोसा झालाय की माझ्या लेकराला सुद्धा ही असे सांभाळले. सो मी सुद्धा प्लॅनिंग करावी असं मला वाटतंय. कारण मम्मीचं म्हणणं होतं, पप्पांचं म्हणणं होतं की प्लॅनिंग करा. माझ्या मम्मीचं म्हणणं तर आधीपासूनच आहे, बिचारी आधीपासूनच बोलते की बाबा करा, आता प्लॅनिंग करा. सो तुला काय वाटतं, काय प्लॅनिंग? एवढं लवकर नाही, पण मी खरं सांगू ना, जेव्हापासून बाबूंनी बाबू बघितलं तेव्हापासून असं वाटलं की मला पण पाहिजे. आणि जाम भारी आहे, जाम क्यूट आहे तो. आणि खरंच मला असं वाटतं की मी प्लॅनिंग करावं. तुमचं सुद्धा मत सांगा, कमेंट्स करा की काय करावं. आम्ही आता प्लॅनिंग करावं बेबीसाठी की अजून 1-2 वर्ष तरी थांबावं. मला असं वाटतं थांबा. मला पण वाटतं, पण त्या बाबूला म्हणून मला नाही वाटत आहे. तसं तर मला तर खूप दिवसांपासून वाटतं. मला खरंच ट्रक झालंय की ही खूप चांगलं सांभाळ करेल. Why not? बाबूचं किट्टूचं सुद्धा किट्टूला सांभाळ सुद्धा मी भारी सांभाळलंय. केलेलं. सो ठीक आहे, आपण आता इकडनं घरी जाऊया. उद्या परत भेटू. सध्या तरी बाय, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. आणि खूप सारी कमेंट्स आली असती की काका झाला, मावशी झाली, त्यानंतर प्रिया की प्रीतम यांना खूप सारे कमेंट्स आले असतील काय वगैरे झाले. सो त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि खूप प्रेम. भेटू नव्याने नवीन ब्लॉगसोबत परत एकदा. बाय बाय, लव यू. बाय. खाऊ द्या हिला. भेटू उद्या नवीन ब्लॉगसोबत.